गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युवसंभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियाम्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ वृंदावनासी भवशांत काया चाफा फुलला बहुवेडी निष्ठा समाधी वरी वर्षता हे गुरुला नमस्कार माझा समर्थ विनापदाला। सुसंभाव सद्भाव संपन्न मूर्ती शशीच्या परिशुभ्र झाची सुकीर्ती मुमुक्षु सदावी सुश्रेय पंथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तयाला दिवाणी परब्रह्म रूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद स्वामी महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव। नमः पार्वतीपते हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवती अंबा माता की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। गो माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। श्री वीरेश्वर भगवान की जय। श्री जाक माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ।
सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि माझ्या कीर्तन सेवेचा प्रारंभ करते. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. गोवर्धन धर गोपाल रत गोवर्धन धर गोपाल रत गोकुल संकट हारी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. शरणागत दीन चरणी रे शरणागत दीन शरणागत दीन चरणी रे करुणा दृष्टी हारी राजा राम. करुणा दृष्टी हारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देहवा रे. कीर्तन संगे रंगात देहवा रे. राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो. काम क्रोधादिक जाती निज धामा हो. काम क्रोधादिक जाती निज धामा हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. सारा सार वदविता सद्गुरुराया हो. सारा सार वदविता सद्गुरुराया हो. मंगलधाम जीवन नरहरि पाया हो. मंगलधाम जीवन नरहरि पाया हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे.
चिन्मय नारायण रूप जाऊ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देवा हो रे कीर्तन संगे रंगात देवा हो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजा विराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज परम सच्चिदानंद सद्गुरु भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय भारत माता की जय गो माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी ती मज निरंतर जागवी काय सांगू आता संतांचे उपकार
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, काय सांगू आता संतांचे उपकार, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय सांगू आता संतांचे उपकार, तुका म्हणे वात्स धेनुवेच चित्ती, तुका म्हणे माझा धेनुवेच चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागरी, मज निरंतर जागरी, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा, पापं तापं च दैन्यं च हरेत साधु समागमा. सद्गुरुनाथ महाराज की जय. निरूपणाला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. सर्व संतांचे मुकुटमणी, संत शिरोमणी, ज्याप्रमाणे मुकुटामध्ये मणी शोभून दिसतो तस मुकुटामध्ये मणी शोभून दिसतो, तसे आमचे संत तुकाराम महाराज सर्व संतांनी ज्यांना शिरोधार्य मानलं, मुकुटमणी संतांचा, मोरपंत त्यांच्याबद्दल म्हणाले, मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, राम राम राम
सर्वांना आदरणीय, वंदनीय, पूजनीय, प्रातस्मरणीय असं व्यक्तिमत्व, अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सदेह वैकुंठ गमन करणारे तुकाराम महाराज, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये तंबोरी, एवढ्याच भांडवलावर ज्यांनी जगाला आणि जगदीश्वराला आपलंस केलं, सतत सतत आणि सतत विठ्ठल नामाचा जप अखंड केला, असे आमचे तुकाराम महाराज आमच्या सारख्या तळागाळातल्या पामरांना भक्ती मार्ग शिकविला. अनेक जडजीव आणि अनेक जडजीव सगळ्यांना हा भवसागर पार करण्यासाठी अभंग रूपी अनेक काव्य संपदा आम्हाला उपलब्ध करून दिली. एक एक अभंग म्हणजे अनमोल रत्न आहे. ते आमचे तुकाराम महाराज आजच्या निरूपणाच्या अभंगात आम्हाला काय सांगतायत, उपदेश करतात कळकळीनं, उपदेश करताना सुद्धा कळकळीनं की संतांचे उपकार किती येतो. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, द्यावा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स देनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकाराम महाराज म्हणाले, किती या संतांचे आमच्यावर उपकार आहेत सांगू. उठेपर्यंत ज्याप्रमाणे आई आपलं मूल उठेपर्यंत त्याला जागवते, तसे संत आम्हाला जागवतात, जाग करतात. जागवतात म्हणजे जाग करतात. आणि त्यांच्यावरून उतराई कसं व्हावं, उपकार कसे फेडावे. अहो जीव वाळून टाकला तरी थोडा कमीच पडेल. त्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा आम्हाला हिताचा उपदेश असतो. सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकवती. प्रथम स्वतः अनुभव घेतात आणि मग आम्हाला ते सांगतात. आधी केले मग सांगतात. आणि तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळते. ज्याप्रमाणे गोमाता आपल्या वत्साला, आपल्या वासराला कधी अंतर देत नाही, तसं आम्हाला संत कधी अंतर देत नाही. एकदा संतांना शरण गेलं की माऊलीच्या आईच्या मायेनं ते आम्हाला आमचा सांभाळ करतात. आई जशी आपल्या मुलाचा प्राणपणानं तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपते मुलाला, आपल्या अपत्याला, तसे आम्हाला संत सांभाळतात. अभंगाचा साधा सरळ सोपा आहे. आजचा सूत्र श्लोक बघा. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यंचम हरेत साधू समागमः. गंगा नदी स्नान केल्यामुळं पाप नाहीसं होतं. चंद्र शीतल आहे, आम्हाला शीतलता प्रदान करतो आणि आमचा ताप नाहीसा करतो. कल्पतरू आमचं दैन्य घालवतो, दैन्य नाहीसं करतो. पण संत सद्गुरू आहेत ना, तीन जे ताप आहेत आमचे तेही नाहीसे करतात आणि पाप ताप दैन्य सगळंच त्यांच्या सहवासात आल्यावर आमचं सगळं हरण त्याचं होतं किंवा ते नष्ट होतं. इतकं संतांचं सामर्थ्य. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती.
श्रोते हो, महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांची मांडी आहे. अनेक संत होऊन गेले आणि त्यामुळे आमची महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत सेना न्हावी, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, किती नावं घ्यावी. संतांचा स्थायी भाव कसा कसा असतो. उत्तम आचार, उत्तम विचार आणि परम भक्तिभाव. उत्तम आणि शुद्ध आचार, उत्तम आणि शुद्ध विचार आणि अंतःकरणामध्ये परम भक्तिभाव. त्यामुळे होतं कसं, समाजात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू असतातच. समाज त्यांनी थोडासा पोखरलेला असतो, पण संतांच्या अस्तित्वामुळं किंवा संतांच्या सहवासात गेल्यामुळं त्या समाजाच्या मनाची आपोआपच चांगली नांगरणी होते, मनाची मशागत होते, भूमिपावन होते. अनेक जण त्यांच्या चरणी लीन झाले की विठ्ठल भक्तीचं अमाप पीक येतं मंडळी. असा संतांचा हा सहवास आहे. इतके संतांचे आमच्यावर उपकार आहेत की जीव ओवाळून टाकला तरी ते कमीच पडले. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आई आपल्या मुलांना शाळेत जायचे, कुठे क्लासला जायचे तर बघा, अरे उठ, शाळेची वेळ जवळ आली तरी बाळ उठलं नाही, 5 मिनिटांनी परत येते, अरे उठ रे. का हो? परत 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 उठवते का? तर माऊलीच्या अंतःकरणात तळमळ आहे की माझं मूल उठलं पाहिजे, वेळेवर शाळेत गेलं पाहिजे. शाळेत गेलं तरच त्याचं कल्याण होईल. तसं संत आम्हाला जाग करतात. माऊलीची उपमा आहे संतांनी की समाजाने कितीही ठोकरलं, कारण संतांची परीक्षा किती घेतली जाते. आपण प्रत्येकाचं चरित्र तुम्ही वाचलं तर लक्षात येईल किती त्यांना समाजाने त्रास दिलेला असतो, पण त्यातून ताळून सुलाखून ते बाहेर पडतात, स्वतःही करतात आणि आम्हालाही तारून नेतात. मग आईच्या अंतःकरणानं, आईचं तसंच आहे ना, आईचं हृदय कसं आहे, मूल कितीही कसंही वागलं तर एक आईच्या हृदयात प्रेम प्रेम आणि प्रेमच असतं. वडील काय कळायला रागावून बोलले बघा, त्या रोजच्या घरातले उदाहरण आहे. वडील रागवले तरी आई म्हणते नका ओरडू, त्याला करेल, मी त्याला सांगेन, मी त्याला समजावेन. म्हणजे आईचं अंतःकरण इतकं मृदू असतं ना. 9 महिने पोटात वागवलेला आहे, त्रास सहन केलाय. मग म्हणून माझं मूल समाजामध्ये अतिशय संस्कारक्षम झालं पाहिजे, ते उत्तम शिकलं पाहिजे. त्याला कुणी नावं ठेवता कामा नये, कारण आपोआप आपल्यालाच नावं ठेवली जाणार. म्हणून आईची तळमळ किती असते हो, बाळा उठ रे, बाळा उठ रे, बाळा अभ्यास कर. डोळ्यात पाणी आणून आई सांगत असते. जे वडील पण तितकंच करतात, पण आई बऱ्यापैकी आई मुलांच्या जवळ असते. सध्याचा काळ थोडा वेगळा आहे, पण एकंदरीत सांगते तसं आम्हाला संत जागवत असतात, निरंतर जागविती. अरे बाबा, कळकळीनं सांगतोय, शाणे वा, सन्मार्गाला लागा. हा नरदेह तुम्हाला मिळालेली सुवर्ण संधी आहे, त्याचं सार्थक करा. संत आम्हाला सतत संत सद्गुरू सांगत असतात, कारण नरदेह 3 गोष्टी दुर्लभ आहेत मंडळी. दुर्लभम
देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयाः. 3 गोष्टी दुर्मिळ आहेत, जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. मनुष्यत्वम म्हणजे मनुष्यजन्म, नरदेह सहज मिळाला का हो? नाही. अनेक जन्मांचं पुण्य आम्ही खर्च केलेलं आहे आणि हा नरदेह आम्हाला मिळालेला आहे. 84 लक्ष योनीतून आम्ही फिरून या नरदेहात आलोय. कशासाठी? अहो, नर करनी करे तो नरका नारायण बन जाए. संधीचं सार्थक केलं नरदेहाच्या तर नरका नारायण बन जाए. मग नराचा वानर करायचा की नराचा नारायण करायचा? ज्याचं त्यानं ठरवावं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू आर ओन आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. तू स्वतःच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. मग नरदेह ही दुर्लभ आहे. मुमुक्षत्व मोक्ष प्राप्ती ती सुद्धा दुर्लभ आहे. सहज मिळते का? नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रया, हा संतांचा सहवास तो देखील दुर्लभ आहे, सहज मिळत नाही. नशिबात असावा लागतो. आंतरिक तळमळ, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. आपण सद्गुरूंचा शोध या किती जणांची तुम्ही चरित्र वाचली असतील की सद्गुरू शोधासाठी किती तळमळ आहे. मग ते कशातही एखाद्या कलेतले सद्गुरू असू देत. बघा तुम्ही अनेकांची चरित्र वाचलं तर लक्षात येईल की गुरु मिळणं, सुयोग्य गुरु आपल्या भाग्यात येणं आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळणं एवढं सोपं नाही. पूर्व पुण्याई लागते. मग एकदा संत सहवासात गेलात, सद्गुरूंना शरण गेलात की पुढची वाट तुमची सुकर आहे. मग तुमचे कष्ट आणि सद्गुरूंप्रती, संतांप्रती असलेली तुमची निष्ठा, यामुळे तुम्ही हा भवसागर उत्तमरित्या पार करू शकता. मग संत सहवास हा देखील दुर्लभ आहे. सगळं काही मिळतं. आई वडील, मुलगा मुलगी, राजभोग मिळेल, परलोक मिळेल. सुंदरदासांनी एका रचनेत म्हटलं की सगळं काही मिळतो पण संत समागम मिळतोच असं नाही. मात मिले पुनतात मिले, सुत घात मिले युवती सुखदाई. मात मिले पुनतात मिले, सुत घात मिले युवती सुखदाई. राज मिले गजराज मिले, सब साज मिले. राज मिले गजराज मिले, सब साज मिले. संपत्ति घर आई, लोक मिले परलोक मिले, सतलोक मिले वैकुंठ जाई. मात मिले पुनतात मिले, सुतघात मिले युवती सुखदाई. कै सुंदर दास मिले पर, संत समागम दुर्लभ है भय. मात मिले पुनतात मिले, सुतघात मिले युवती सुखदाई. सगळं काही मिळेल पण संत सहवास नशिबात असेल, पूर्व पुण्याई असेल तर मिळेल. आंतरिक ओढ हवी, तीव्र इच्छा हवी, तेव्हाच सद्गुरू आम्हाला भेटतात, संत भेटतात. मग या संत सहवासात गेल्यावर, संतांच्या सहवासात गेल्यावर काय होतो? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. भक्त आणि भगवंत यामधील दुवा, यामधील दूत आहे हे संत सद्गुरू. मग आता संतांना ओळखायचं कसं? सध्याच्या काळात तर अवघड आहे हो. संत कोण?
किंवा ज्यांच्या आम्हाला सहवासात जायचंय की त्यांच्यामुळं माझं जीवन, माझ्या जीवनाचा उद्धार होईल. पण त्यांना ओळखायचं कसं? ते कसे असतात? सध्याचा काळ कराल आहे मंडळी, कलियुग आहे आणि काळ पण मोठा कराल आहे. त्यामुळं अहो ओळखताना देखील सत्पात्र व्यक्ती ओळखावी. प्रत्येक गोष्ट ही काय म्हणतो आपण चाणाक्षपणे बघावी आणि संतांना ओळखावं आणि त्यांना शरण जावं. मग संत कसे असतात? अंतर्बाह्य शुद्ध आणि पवित्र असतात. आत एक बाहेर एक काही नसतं. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणाले की संत कसे ओळखावे? साधू संत किंवा सद्गुरू. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जो कधी विचार करत नाही आपलं म्हणायला, बघा हा श्रीमंत, हा गरीब, हा देखणा, हा कुरूप, सर्वांना तो आपलं मानतो. त्यांच्याजवळ अपपर भाव नसतो. अशी व्यक्ती संत असते. आत एक बाहेर एक नसतं. स्थिर प्रवृत्ती असते. मन अतिशय स्थिर असतं. त्याचप्रमाणे परोपकार हा त्यांचा स्थायी भाव असतो. परोपकाराय वहन्ति नद्याः. परोपकाराय फलन्ति वृक्षाः. परोपकाराय दुहन्ति गावः. परोपकाराय सतां विभूतयः. नद्या परोपकार म्हणून वाहतात. वृक्ष परोपकार म्हणून आपल्याला फळं फुलं देतात. गाय आपल्याला दूध देते. तसे संत फक्त परोपकारच करत असतात. त्यांची कितीही परीक्षा घेतली जाते हो. समाज काही साधा नाही हो. चमत्काराशिवाय नमस्कार कधी करत नाही. त्यामुळे संतांची देखील परीक्षा घेतली जाते. प्रत्येक संतांचं चरित्र बघा की किती अवघड परिस्थितीतून गेलेले आहेत, पण त्यातून ते उद्धरून गेले. समाजाने परीक्षा घेतलेली आहे. मग ते स्वतः अनुभूती घेतात आणि इतरांना सांगतात. पण संतांची परीक्षा घेतली जाते. शेगावचे गजानन महाराज, सर्व शेगाव त्यांना गजानन महाराज म्हणून ओळखू लागलं होतं. पण काही जणांनी त्यांच्यावर शंका घेतली आणि काय केलं? साधुत्वाची पहावया कसोटी. इक्षुदंड मारिले पाठी. गुरुत्वाची दिसली कसोटी. वळण उठले पाठीवर. उसानं मारलेला आहे. पण गंमत बघा, भगवंताचा अवतार आहे संत म्हणजे. पाठीवर एकही गजानन महाराजांच्या वळ उठला नाही आणि तोच ऊस घेतला आणि काय केलं मग गजानन महाराजांनी? चरका वाचून काढला रस. मुलांना दिदला प्यावयास. ऐसे सामर्थ्यपणास लागले असे कितीकदा.
त्याच उसाचा चरकाशिवाय हाताने रस काढला आणि मुलांना प्यायला दिलेला आहे, तेव्हा सगळे धावत आले. ते ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर शंका घेतली धावत आली आणि लोटांगण घातलेलं आहे. प्रत्येकाचं सामर्थ्य, प्रत्येक संतांचं सामर्थ्य असं पणाला लागलेलं आहे मंडळी. असे हे संत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. किती जणांची आयुष्य उद्धरून गेलीये म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अहो जीव वाळून टाकला तरी कमीच आहे. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. स्वतः आधी अनुभव घेतात, आधी केले मग सांगितले. गजानन महाराज आपल्याला त्यांची शिकवण आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग त्यांचं उदाहरण आहे की ज्यावेळी देवीदास पातुरकरांच्या वाड्यात ऋतुशांतीचा सोहळा चालू होता आणि दुपारची 12ची वेळ, उकिरड्यावर बाहेर पत्रावळीतून भरपूर अन्न वाया जात होतं, तेव्हा इथे गजानन महाराज त्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. शिते उचलून सर्व पत्रावळींची, मुखा माझी अत्यादरे घाली साची. अशी करुणी कृती योगी राणा, नका टाकू अन्नास सांगे जनाना. गजानन महाराज की जय. स्वतः त्यांनी ती शीत खाल्लेली आहे आणि मग त्यांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म ती त्यांनी शिकवण दिली की अन्नाचा एक कणही वाया घालू नका. प्रत्येक संतांनी आधी केले मग सांगितले, त्यांच्या अनुभूतीद्वारे आम्हाला त्यांनी शिकवण दिलेली. मग संत ओळखायचे कसे, संतांचा स्वभाव कसा? आत बाहेर स्थिर असतात, आपला परका कुणी मानत नाही, त्यांच्याजवळ भेदभाव नाही, सर्वांचा ते उद्धार करतात. आणि ज्याप्रमाणे वृक्ष बघा सगळ्यांना सावली देतो, कुणी त्याला तोडायला आला म्हणून त्याला तो सावली द्यायची नाही असं करतो का? का खांडावया घाव घाली, का लावणी ज्याने केली, दोघा देई एकची सावली, वृक्ष दे ऐसा. सगळ्यांना समान वागणूक, हा माझा तो परका असं नाही. असे हे संत असतात. संत सहवासात गेल्यावर आमची वृत्ती पालटते. एक उदाहरण सांगते, गंगा स्नानानं पाप नाहीसं होतो बरोबर, पण पाप करण्याची वृत्ती बदलत नाही, ती संत सहवासातच बदलते. एक माहूर हत्तीला घेऊन गंगेच्या काठावर आला आणि म्हणाला, आता मला गंगा स्नान करायचंय, पण आधी या हत्तीला अंघोळ घालूया. हत्तीला पाण्यात नेलं, त्याला पाण्यात बसवलं, अगदी स्वच्छ केलं त्याचं अंग, तीरावर येऊन बसवलं आणि हा आता पुन्हा पाण्यात उतरला. पण हत्तीची वृत्ती कुठे आहे? शुंडागरी धरिले धुळीस भरविले, सर्वांगही आपले. सोंडेमध्ये पुन्हा ती तीरावरची वाळू भरली आणि सगळ्या सर्वांगावर स्नान घातलं, मातीचं वाळूचं. पुन्हा तेच जे गंगा स्नान केलं, पाप नाही झालं, पण वृत्ती पालटली का हो? नाही. संत सहवासात आमची वृत्ती पालटते. संत आम्हाला पूर्णपणे बदलून टाकतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा रागाची. परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, पण संत हे सोन्यापेक्षाही जास्त आहे, परिसापेक्षाही ते प्रभावी येतो की त्यांना काही सांगावंच लागत नाही. एकदा त्यांना तुम्ही शरण गेला की तुमचा उद्धारच होतो. हा भवसागर पार करण्यासाठी जे सामर्थ्य आमच्या अंगी लागतं
ते आम्हाला संत सद्गुरू देतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत हे कृपेचे दीप आहे. तो ज्यांना संतांची कृपा मिळाली ना, त्यांना त्यांचा मोठा आधार वाटतो. संत हे कृपेचे दीप, संत हे माझे निज स्वरूप, या लागी सत्संगी फिटे पाप, होती निष्पाप साधक. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले की संत हे कृपेचे दीप आहे, अविनाशी आहे, त्यांना कधी ग्रहण लागत नाही. किंबहुना तुमच्या आमच्या जीवनातलं ग्रहण दूर करण्याचं सामर्थ्य संतांच्या संगतीत आहे. म्हणून संतांना शरण जावे आणि म्हणून त्यांचे उपकार कधी फिटणार नाही. संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, संत समागमी आत्मत्वाचा सुंदर उगवे मूळ, अमृत म्हणे हरिभक्ताचा, अमृत म्हणे हरिभक्ताचा, शेवट करीसी घोळ, संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड. अमृतराय म्हणतात, दे रे हरी संत पदाची जोड. का हो? संतांमुळे आम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं. कारण संतांच्या जवळ त्रिपुटी आहे. म्हणजे काय? सच्चिंतन, सत्कर्म आणि सत्वचन. संत आम्हाला काय शिकवतात? सत्कर्म करा, सत्वचन खरे बोला आणि सच्चिंतन चांगला आणि खरा विचार करा. ही त्रिपुटी संतांजवळ आहे. म्हणून मला संत पदाची जोड हवी असं अमृतराय म्हणतात. तुकाराम महाराज देखील अजून एका अभंगात म्हणतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हा देह नाशिवंत आहे, कधी ना कधी तो जाणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. अहो, आमचं आयुष्य इतकं क्षणभंगूर आहे की या देहाचा भरोसा नाही. उद्या काय होणार आहे आम्हाला माहित नाही, 5 मिनिटांनी अजून काय होणार आहे आम्हाला माहित नाही. कारण या देहाचा आम्हाला आता भरोसा उरलेला नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षण क्षणा हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. की संत सहवासात राहून परमार्थ आवडीनं करा. म्हणजे हा भवसागर पार करून जाण्यासाठी जे सामर्थ्य तुम्हाला मिळणार आहे ते मिळेल. आणि हा भवसागर तुम्ही विलया पार करा. कारण हा भवसागर पार करणं सोपं नाही. दुष्पारे भवसागरे जनिमृती, व्याध्यादि दुःखोत्कटे, घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलग्राकरे भीकरे, कर्मोत्तुंग तरंग भंग निकरे, राकृष्यमाणो मूर, याता यात गती भ्रमेण शरणं, किंचिन्न पश्याम्यहं. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा भवसागर पार करायला अवघड आहे. पुत्र पत्नी मित्र अशा सुसरी बगडी आहे. अनेक जन्मांची कर्म आहेत. कर्माकर्मांच्या उत्तुंग लाटा आमच्या नौकेला तडाखे देत आहेत. मग अशा परिस्थितीत आम्ही संत सद्गुरूंना शरण गेलो तरच हा भवसागर पार करू. जयासी वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे नगडे कल्पांती.
जय जय रघुवीर समर्थ. मोक्ष प्राप्ती हवी असेल तर सद्गुरूंना शरण जावं. कारण भक्त आणि भगवंत यातील दुवा सद्गुरू आहे. आम्हाला संत आणि सद्गुरूंमुळेच मोक्ष प्राप्ती मिळू शकते. 6 महात्मा सुदुर्लभा. भगवान गोपाळकृष्ण पण म्हणाले की संतांचा सहवास, संत सहवास हा दुर्लभ आहे. आणि संत उपनिषदाच्या प्रमाणे उपनिषदात जसं सांगितले, उत्तिष्ठत जाग्रत वरान प्राप्य निबोधत. सतत आम्हाला जागं करता तो संत. बघा तुम्ही, त्यांना किती परीक्षा द्यायला लागली, किती त्रास दिला, तरी त्यांची वृत्ती ते सोडत नाहीत. परोपकार हा त्यांचा स्थायी भाव आहे. आणि समाजाचा उद्धार करणं तेच त्यांचं परम कर्तव्य असतं. किती त्यांना परीक्षा द्यायला लागली तरी चालेल, कारण ते भगवंताचा अवतार. म्हणून सतत आम्हाला ते जागं करतात. प्रत्येक संतांचा शब्द निशब्द हा हितोपदेश आहे. काढून बघा तुम्ही, प्रत्येक संतांचे अभंग, विविध प्रकारचे अभंग आहेत, काव्य रचना आहेत, ओव्या आहेत, संत एकनाथांची भारूड आहेत. त्यामधून सुद्धा त्यांनी उपदेश केलाय, गवळणींमधून उपदेश केलाय. असे हे संत आपल्या आईप्रमाणे, आई जशी मुलाला सांभाळते, आईच्या मायेनं गाय आणि वासरू यांचं नातं जसं असतं, तसं संत सद्गुरू आणि आमचं नातं असतं, आपल्या भक्तांचं नातं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की निरुपमेय हो, कोणाची उपमा देऊ शकत नाही संतांना आपण. इतकं अनुपम असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. अविनाशी आहे, त्यांना कधी ग्रहण लागत नाही, किंबहुना आमच्या जीवनातलं ग्रहण दूर करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. असे हे संत. काय करावं म्हणजे त्यांच्या उपकारातनं आम्हाला उत्तराई होता येईल, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि पूर्वपद्यात हाच असे ते सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. तुका म्हणे वाचा देणू वेचे कीर्ती, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा देणू वेचे कीर्ती, कैसे माझा येती सांभाळीत, कैसे माझा येती सांभाळीत. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार.
कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे भजन करूया. विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ, काय मौजेचा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ, काय मौजेचा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ, काय मौजेचा पंढरीनाथ. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. पुंडलिक वर्णा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद स्वामी महाराज की जय, महर्षी वेदव्यास मुनी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. पंढरपूर जवळ लोहदंडी हे गाव, तिथं जानू शास्त्री म्हणून ब्राह्मण राहत होते. जानूदेव नाव त्यांचं. पत्नीचं नाव सत्यवती. दोघांचाही प्रपंच उत्तम चालला होता. पण लग्नाला बरीच वर्ष झाली तरी पोटी संतती नाही. आणि काय आश्चर्य, उतार वयात सत्यवतीला दिवस गेले. जन्नू नामे द्विजलोहदंडी होता, जन्नू नामे द्विजलोहदंडी होता, सती सात्यकीच्या असे भार्या, सती सात्यकीच्या असे रम्यकांता. उतार वयात आणि सत्यवतीला दिवस गेले. अनेक नवस केले होते. खूप खूप आनंद झाला. काही का असेन पंढरीच्या पांडुरंगानं आमची विनंती ऐकली आणि नवमास पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवसांनी पुत्र जन्माला आला. अतिशय देखणा, अतिशय गोंडस बाळ. बाळाचं कौतुक होऊ लागलं. बाळाचं नाव ठेवण्यात आलं पुंडलिक. बाळाचं कौतुक होऊ लागलं, होणारच. बरेच वर्षांनी ज्याच्यासाठी आसुसले होते ती गोष्ट मिळाली. स्वर्ग ठेंगणा झाला. बाळाला कुठं ठेवू कुठं नको असं झालं. पुंडलिकाला कोणी खालीच ठेवत नव्हते. ही दोघं नाहीतर शेजारचे. कारण इतकं बाळही गोड होतं आणि बऱ्याच दिवसांनी झालं. जास्त काळजी घेतली जाते म्हणजे. आणि कालांतरानं पुंडलिक हळूहळू मोठा होत होता. 16 वर्षाचा झाला. जानूशास्त्र्यांना वाटलं मुलगा 16 वर्षाचा झाला, आता आपण त्याचा विवाह करूया, सुंदर सून आणूया, म्हणजे आपण त्याला एकदा संतती झाली की आपण पितृऋणातून मुक्त होऊया.
आणि खरंच बघायला सुरुवात केली आणि सुंदर मुलगी मिळाली आणि पुंडलिकाचा विवाह झाला. पहिले महिने 2 महिने चांगले गेले हो. मुलीचं कोड कौतुक सुनेचं होत होतं. मुलगाही सुनेच्या मागोमाग करत होता, ठीक आहे. पण काही दिवसांनी जास्तच झालं. स्त्री विषयाची धुंदी त्याच्या डोळ्यावर चढली आणि आई बाप दिसेच ना. एकची धुंदी नयनी, एकची धुंदी नयनी, पत्नी सन्मुख सदा हवी त्याच्या. एकची धुंदी नयनी, पत्नी सन्मुख सदा हवी त्याच्या. काय करायचं? सतत डोळ्यासमोर पत्नी हवी असं वाटायला लागलं आणि आई वडिलांना बोलू लागला. ऐकून बोलतयाचे, चित्तास होई दाह पितयाच्या. स्त्री विषयाची धुंदी चढली ना मंडळी, काही दिसत नाही. कामा तुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलं जातं आणि तेच सुख, त्या सुखाची धुंदी चढते आणि इतर कोणाची किंमत वाटेल अशी होते. तसं आई वडील ज्यांनी जन्म दिला त्यांनाच हा मुलगा बोलू लागला, फडा 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 बोलू लागला. त्यांच्याकडे लक्ष नाही, इतकी स्त्री विषयाची धुंदी चढली. आणि आई वडील म्हणाले, अरे काय चाललंय बाळा, असं का करतोस? हा काही ऐके ना. एक दिवस काय झालं, रोज आता भांडणं होऊ लागली घरात, आई वडील आणि कुंडली. शेजारी रोज ऐकत होते की काय यांचं चाललंय. रोजचं वडील आणि मुलगा अक्षरशः वाचत असतात. वाईट वाटतो, पण रोजच झालं. एक ठराविक वेळ झाली की रोज भांडण व्हायचं. शेजारी लक्ष देत नव्हते, ठीक आहे की कशाला आपण कुणाच्या मध्ये पडा. पण एक दिवस पुंडलिकाचा आवाजच एवढा वाढला, वडिलांना वाटेल तसं बोलू लागला आणि शेजाऱ्यांना काळजी वाटली की त्या आईचं काय होत असेल. शेजारी म्हणाले, काय करावं, जाऊया का मध्यस्थी करायला. पुन्हा वाटत होतं, एकदा वाटत होतं जावं, पुन्हा वाटत होतं नको. पण इतका आवाज पुंडलिकाचा चढला ना की एक शेजारी दारामध्ये आला आणि पुंडलिकाला म्हणाला, पुंडलिका, अरे काय चाललंय? आई वडील आहेत ना तुझे, ते त्यांना असं काय बोलतोस? किती फडाफडा बोलतोस? कोण समजतोस रे त्यांना तू? काय वागणे ते तुझे असे, काय वागणे ते तुझे असे, आई बाप का वाटती पिसे, आई बाप का वाटती पिसे, जन्म तुझ दिला वाढवियले, जन्म तुझ दिला वाढवियले, पांग काय तू हेची ठेविले, पांग काय तू हेची ठेविले, फडफडा उगा बोलती तुआ, फडफडा उगा बोलती तुआ, काय मानू तू मानिसी जगा, मूर्ख काय तू मानिसी जगा, काय बोलणे. अरे असं काय बोलतोस? ज्या आईने तुला जन्म दिलाय, वाढवलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिला तू असं बोलतोस? किती फडाफडा बोलतोस. पुंडलिक काय ऐकून घ्यायला तयार नाही. तुम्ही काय आलात आमच्या घरात? हा आमचा खाजगी मामला आहे. कुणी इथे यायला सांगितलं? तुम्हाला कोणी वकिली दिली? कोण तुम्ही? भाव आहेत. हा,
कोण तुम्ही आलात या घरात, कोण तुम्ही आलात या घरात, काय बघता का चालली वरात, काय बघता का चालली वरात, कोण तुम्ही आलात या घरात, काय बघता का चालली वरात, काय वकिली घेतली करारात, काय वकिली घेतली करारात, निघा बाहेरी जोडतोची हात. आमच्या घरात काय वरात चालली, बघायला आलायत ते काय आहे इथं, कोण तुम्ही, कशाला आलाय, आणि तुम्ही काय वकीलपत्र घेतलंय का. पहिलं बाहेर वा, म्हणून त्यांनी बाहेर काढलं. आईला वाईट वाटलं. पुंडलिका, अरे काय बोलतोस, कुणाला बोलतोस याचं भान तरी ठेव रे जरा, असं कुणाला बोलू नये. तरी ते शेजारी पुन्हा आले. अरे म्हणाले, मी का म्हणतोय, तुझ्या आईचा विचार कर. अरे इतक्या वृद्ध वयात तू झालायस, तिचं वय जास्त होतं, तिला त्रास झाला रे तू, पण किती तुला तिनं आपल्या अंगावरचं दूध पाजलं, तुला वाढवलंय, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. तिच्यासाठी तरी विचार कर, तिला नको रे, तिचा तरी विचार कर, तिला काही बोल लावू नको. हा म्हणाला कसा, मग तिनं मला दूध पाजलं म्हणजे काय, ते तिच्याकडे होतं म्हणून मला पाजलं, तिला काही त्यासाठी कष्ट पडले नाहीत. अहो तिनं काही गाई म्हशी पाळल्या नव्हत्या की त्यांना वैरण घालायची, त्यांचं शेण गोठा करायचा, हे काही तिला करावं लागलं नाही. बघा काय मुलं बोलतात. आणि ते तिच्याकडं होतच हो, ते तिनं पाजलं. आणि जर तिनं मला दूध पाजलं नसतं ना, तिचं स्तन्य, तिच्याच आरोग्याला धोका होता. आणि लोक काय तिला बोलले असते, लोकांनी तिला मूर्ख म्हटलं असतं ते वेगळंच. नसते पाजिले तर, काय बोलतो बघा मुलगा, नसते पाजिले तर आरोग्यास हो तिच्याच धोका, म्हणती मग जन सारे, म्हणती मग जन सारे, आई हा आहे रिता खोका. इतकं मुलांना वाढवायचं, तळ हाताच्या फळाप्रमाणे जपायचं, आणि हे असलं ऐकायचं. काय कसं सहन करते माऊली बघा. इतकं बोलला की तिच्याच आरोग्याला धोका होता. तिनं काही ते विशेष काय केलं हो, तिच्यासाठी तिला काय गाई म्हशी पाळाव्या लागल्या नाहीत, वैरण घालावी लागली नाही, शेणगोठा करावा लागला नाही, आणि लोकांनी तिला नावं ठेवली असती. बर तिच्याकडे ते दूध होतच, त्याला काय माहित हो, बाळणपणाच्या वेदना त्यातनं जाते तिलाच माहित. बाळण कोण आहे तो, आपल्या स्त्रियांना सगळ्यांना माहितीये, पण बोलणाऱ्याला काय हो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही ना, असं आहे ते. असो. आई म्हणाली, पुंडलिका काय बोलतो सारी, बोलताना थोडा विचार कर. हेच संस्कार केले का आम्ही तुझ्यावर, ते तुला चांगलं सांगायला आले होते ना, असं बोलू नये रे दुसऱ्याला. आई मी काय चुकीचं बोललोय असं मला वाटत नाही, मी योग्यच बोललोय, मला खात्री आहे. तुम्हाला जर माझं बोलणं योग्य वाटत नसेल, तुम्ही हे घर सोडून बाहेर वा. थेट बोलला हो. आई वडिलांना जरा सुद्धा मनात विचार आला नाही मी कसं बोलू. आणि आई वडिलांच्या डोळ्यातून घळा 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 पाणी आलं. काय हा मुलगा नवसानी झाला, कशाला मूल मागायचं हे ऐकायला.
नवसानी हा मुलगा मिळाला आणि तोच आता असे बोल लावतोय. आईच्या डोळ्यातून घळा 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 पाणी यायला लागलं. आईचे डोळे भरून आले. हेच का मागच्या जन्मीचे भोग होते यावेळी भोगायचे. डोळे भरून आले त्यांचे, डोळे भरून आले त्यांचे, डोळे भरून आले त्यांचे. ऐकून बोल मुलाचे, काय भोग आहे गत जन्मीचे, या जन्मी का फेडायाचे. डोळे भरून आले त्यांचे, डोळे भरून आले त्यांचे. ऐकून बोल मुलाचे, काय भोग आहे गत जन्मीचे, या जन्मी का फेडायाचे. का डोळे भरून आले त्यांचे, मूकपणे सोसायाचे. असुनी सुता घर सोडायाचे, काय भोग आहे गत जन्मीचे, या जन्मी का फेडायाचे, या जन्मी का भोगायाचे. डोळे भरून आले त्यांचे. आई वडिलांचे दोघांचे डोळे भरून आले. काय हा मुलगा पदरी आलाय, बाहेर जा म्हणतोय. स्वाभिमान येतो ज्यांचं. 4 कपडे घेतले दोघांनी, बाहेर पडले. तरी हा मुलगा थांबा, माझी चूक झाली, काहीही म्हणायला तयार नाही. दोघही बाहेर गेली. गावात श्रीकृष्णाचं मंदिर होतं आणि तिथेच शेजारी एक धर्मशाळा होती. तिथं राहू लागले. आणि आता मग उदरनिर्वाह कसा करायचा, वृद्धापकाळ आहे. जानूशास्त्री भीक मागू लागले. वाईट वाटत होतं. काय वेळ आली आपल्यावर, असं होईल असं वाटलं नव्हतं. आईचे डोळे सारखे पाझरत होते. देवा, काय माझ्या नशिबाला हे आलं रे, काय मी मागच्या जन्मी पाप केलं म्हणून असा हा मुलगा पदरी आला. आणि काय करावं कळेना. असा हळूहळू काळ चालला होता. मग जानूशास्त्रींच्या मनात आलं की एकाच गावात राहायचं. तिथेच मुलगा सून राहतायत, आपणही इथंच राहतोय, आपण भीक मागतोय, भिक्षा मागून आपण जीवन काढतोय. पण कुणी बघितलं की लाजीरवाणं वाटतं, नको इथं राहायला हो. मन खिन्न झालं. आणि जानूशास्त्री सत्यवतीला म्हणाले, ऐकलंस का कांते, मी एक निर्णय घेतलाय, आपण काशीला जाऊया का. असं म्हणतात, काशीच जावे, नित्य वदावे आणि प्रपंच झाल्यावर एकदा तरी काशीला जावं, गंगा स्नान करावं. जाऊया का काशीला. तिथे मृत्यू आला तरी चालेल, निदान आपल्याला मोक्ष तरी मिळेल. सत्यवती डोळ्यातनं पाणी आलं आणि म्हणाली, जाऊया, पण एक विचार. काय. पुंडलिकाला विचारूया, तू आमच्या बरोबर येणार का. पुंडलिकाला? अगो काय, तू काय वेडी आहेस का, शहाणी का वेडी. इतकं परवा तुला तो बोलला तरी तुला अजून त्या पुत्राचं प्रेमच आहे. असं काय करतीस. अहो एकदा विचारूया ना. हो एकदा विचारूया. आला आला तर चालेल, त्याचं नशीब आपलं नशीब.
मला विचारावं असं वाटतं, काशीला जायला पुत्र हवा हो बरोबर. आईचं हृदय अहो, दुसरा काही विचारच करत नव्हती, फक्त फक्त आणि फक्त पुंडलिकाचा विचार सतत मनात. आणि चला ना एकदा माझ्यासाठी विचारायला जाऊया. नाही म्हणला तर जाऊ आपण दोघं. अवघड आहे म्हणले तुझ्या पुढं. काय तो मुलगा आहे आपला, इतका तुझा त्यानं अपमान केला. तुझला शहाणी म्हणू का वेडी, तुझला शहाणी म्हणू का वेडी, अजूनी पुत्राची तुला असे गोडी, ज्यानी अपमानिले घडोघडी, ज्यानी अपमानिले घडोघडी, तो काशीस येईल का. काय ग अशी तू सत्यवती, किती तुझा अपमान केला, आपल्याला हकलून दिलं, तरी तुला अजून त्याचं प्रेम आहे. आपला मुलगा आहे ना होतो. एकदा विचारलं, चल म्हणाल तुझी इच्छा. दोघही पुंडलिकाच्या घरी आले आणि दार लावलेलं होतं, बाहेरूनच हाक मारतात, पुंडलिका, ए पुंडलिका, पुंडलिका बाहेर ये रे. आईचे हात बघा, प्रेमळ हात. पुंडलिकाला कळलं आवाजावरनं आई वडीलच आले. दार जोरात उघडला आणि फेकसला. कशाला आला तिथं, काय काम आहे, आला पुन्हा माझ्या दारात. का असे परतुनी येथे आला घरा, का असे परतुनी येथे आला घरा, भीक का मागता लाज थोडी धरा, भीक का मागता लाज थोडी धरा, लाज लावू नका माझ दावू नका, लाज लावू नका माझ दावू नका, जा निघा झडकरी तोंड काळे करा, जा निघा झडकरी तोंड काळे करा, का असे परतुनी येथे आला घरा. कशाला आला तो परतून माझ्या दारात आणि गावात भीक मागत हिंडताय. सगळे लोक मला म्हणतायत, अरे माता या वयात काय करायचं रे त्यांनी. आई म्हणते बघा, त्यांनी काय करणार, या वयात कष्ट होत नाहीत रे पुंडलिका, त्यांना वय झालंय त्यांचं. ते काही मला सांगू नकोस, मला लाज आणताय तुम्ही, किती माज दाखवता. असू दे, मी काय म्हणते पुंडलिका ऐकतोस काय, आम्ही काशी यात्रेला चाललोय. मग मी काही पैसे काय देणार नाही. तू देऊ नकोस, आमच्या बरोबर येशील का रे, काशी यात्रेला येशील. मुलांनी आई वडिलांबरोबर यावं रे, मुलांनी आई वडिलांना काशी यात्रेला न्यायचं असतं. येशील. छे, काशीला त्या दगडात काय देव आहे, अजिबात नाही, माझा त्याच्यावर विश्वास नाही. तो देवासे का दगडी, तो देवासे का दगडी, सांगा माझा नसेच विश्वास. मी नाही तुम्ही जा. झिडकारून टाकलो. तो देवासे का दगडी, सांगा माझा नसेची विश्वास. मी नाही तुम्ही जा, सोडा तेथे अखेरचा श्वास. रामा, त्या दगडातल्या देवावर माझा विश्वास नाही आणि तुम्ही जा, तिथंच तुमचं काय ते बरं वाईट होऊ दे. जा, निघा निघा, सोडा तेथे अखेरचा श्वास. काय बघा मंडळी, काय करायचं त्या आईबाबांनी, त्या आईबापांनी काय करायचं. बर म्हणाले, तुझं नशीब आणि आमचं नशीब. निघतो आम्ही ना बाळा. अहो चालत निघाली, काळ कोणता आहे बघा, चालत काशी यात्रेला निघाले. मुखानं हरिनाम चालू आहे, पायात चप्पल आहे की नाही माहित नाही, पण दोघही
पुंडलिकाचे आई बाबा काशी यात्रेला निघाले. असाच काही काळ गेला. त्यावेळी चालत काशी यात्रा सुरू झाली. इकडं आता काय झालं बघा. पुंडलिकाच्या पत्नीची एक मैत्रीण तिला भेटायला आली. आणि काय गो किती दिवसांनी आलीस, शिळोप्याच्या गप्पा झाल्या. ती मैत्रीण सांगायला लागली, अगो मी आत्ताच काशीला जाऊन आले. काय सुंदर आहे काशी, खूप छान आहे गो. आणि तो त्रिवेणी संगम बघितला, काशी विश्वनाथाचं मंदिर बघितलो, अगो फार सुंदर आहे, गंगा नदी. आणि एकदा तरी काशीला जावंच बर का आयुष्यात. हो का. पुंडलिकाच्या पत्नीनं ध्यासच घेतला की मैत्रीण निघून गेली. आणि पुंडलिकाची पत्नी पुंडलिकाला म्हणाली, अहो मला काशी यात्रेला जायचं. तो म्हणाला, काशी यात्रेला? हो, मला जायचं, काही करा, मला काशी यात्रेला घेऊन आणा. अगो किती लांब आहे ते. मग लांब आहे म्हणजे खूप छान आहे काशी. आणि बैलगाडीची व्यवस्था करा. एक एक मागण्या वाढू लागल्यावर अहो जाऊया ना काशीला. ती मैत्रीण आली होती ना, तिनं सांगितलं की तो गंगेचा घाट आहे ना, अतिशय सुबक आहे, प्रेक्षणीय आहे बरं. काशीस चला हो जाऊ, काशीस चला हो जाऊ, नगर ते नयनी तरी पाहू प्रियकरा. काशीस चला हो जाऊ, काशीस चला हो जाऊ, नगर ते नयनी तरी पाहू प्रियकरा. सुबकसा घाट गंगेचा, सुबकसा घाट गंगेचा, तो प्रेक्षणीय जनवाचा या परी. ये धवा शकट आणावा बैल बांधावा, ये धवा शकट आणावा बैल बांधावा, कोडे मनीचे पुरवा, कोडे मनीचे पुरवा, कोडे मनीचे पुरवा ना तरी, कोडे मनीचे पुरवा प्रियकरा. काशीस चला हो जाऊ, काशीस चला हो जाऊ, नगर ते नयनी तरी पाहू प्रियकरा. लाडातच आली. चला ना हो, काशी खूप छान आहे, तो गंगेचा घाट किती सुबक आहे, प्रेक्षणीय आहे, मला जायचंच आहे. पुंडलिकाला मनात ना आता खायला लागलं, खाणारच मग. अहो आई वडिलांना ठोकरलं, अक्षरशः हाकलून दिलं आणि ते चालत काशीला गेले. आणि आता ही पत्नी हट्ट करते, माझ्यासाठी बैलगाडीची व्यवस्था करा, मी चालत येणार नाही. स्त्री हट्ट काय करते, बैलगाडीची व्यवस्था केली हो, करावीच लागते. स्त्री हट्टाला पर्याय नाही. बैलगाडी झुंपली आणि निघाला. मन अत्यंत खात होत की काय देवा, माझ्या लक्षात आलं नाही, मी आई वडिलांना पायी पाठवलं, आई वडिलांना नाही म्हटलं, आणि आता पत्नीसाठी निघालोय. कुठेतरी आतमध्ये मन हुरहुरत होतं, हे मी चांगलं नाही केलं. पण ठीक आहे, आता पुन्हा काही मागं जाऊ शकत नाही. काशीला जोडी निघाली. मजल दर मजल करीत एका मध्यरात्री कुकुट मुनींच्या आश्रमाजवळ त्यांची गाडी आली. कुकुट मुनींचा आश्रम होता आणि मध्यरात्र झालेली आहे. त्यानं लांब बघितलं की आश्रम आहे आणि त्या दारातून बाहेर पडताना 4 स्त्रिया बघितल्या. देखण्या स्त्रिया. त्या कोण होत्या? गंगा, यमुना, सरस्वती आणि नर्मदा या 4 नद्या देखण्या स्त्रियांच्या रूपात कुकुट मुनींच्या दर्शनाला नित्य नेमानं येत असत. तशा त्या आल्या.
पण ह्याला काही लक्षात आलं नाही. 4 स्त्रिया, मध्यरात्रीची वेळ आहे, कुटुंबींचा आश्रम, म्हणजे ते एकटेच, आणि ह्या आता मध्यरात्री इथं कशाला आल्या? काय कळायला मार्ग नाही. नाही म्हणाला, छडा लावला पाहिजे, काहीतरी इथे संशयास्पद आहे. बैलगाडीत तो खाली उडी टाकली. पत्नीला म्हणाला, थांब, येतोच. त्या स्त्रियांच्या पुढे आला, म्हणजे त्या 4 नद्या होत्या, त्यांच्या पुढे उभा राहिला आणि त्यांना म्हणतो कसा, आहात कोण कोठील, आहात कोण कोठील, विदित करा वृत्त मज लागी. कोण आहात तुम्ही? कुठून आलात? सगळं मला वर्तमान सांगा, मला काहीतरी संशय येतो. नद्या बघायला लागल्या, म्हणजे त्या स्त्रिया, आणि मग हा कोण आम्हाला विचारणारा, आणि ह्याच्याच मनात संशय दिसतोय. थांबा, याला आता बघूयाच ना. त्याला धक्का दिला त्या चौघींनी आणि म्हटल्या कशा, आम्ही कोण आम्हा विचारेसी, आम्ही कोण आम्हा विचारेसी, या महासाधूला निंदिसी. आम्ही कोण, आम्ही इथे का आलो ते, आम्ही पूर्ण स्वतंत्र. तू कोण आम्हाला विचारणार? आणि या महासाधूंना तू नावं ठेवतोस? तू आम्हाला बोलू शकत नाहीस. आम्ही केव्हा इथे यावयाचे, आम्ही केव्हा इथून जावयाचे, संशयो तुझ्या मनी यावयाचे, तू पापी दुरात्मा. तुझ्या मनात संशय आहे, तू पापी आहेस, तू दुरात्मा आहेस, आणि आम्हाला तू विचारू शकत नाहीस. आम्ही पूर्ण स्वतंत्र आहोत, कधी इथं यायचं, कधी जायचं, आमचं आम्ही ठरवू. आणि त्याला धक्का मारून त्या चौघी निघून गेल्या. त्याला अजूनच राग आला, नक्की इथं काहीतरी संशयास्पद आहे. आणि पुन्हा काय, पुढं गेला, कुकुट ऋषींच्या आश्रमात गेला. कुकुट मुनी ध्यानस्थ बसले होते. दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, भस्माचे पट्टे, जटा, कमंडलू, सगळा थाट बघितला आणि मनात म्हणतो कसा, तरी वाटलंच, दाढी, रुद्राक्षाच्या माळा, जटा वाढवल्यात, अंगात भस्माचे पट्टे आणि संन्यासाचा वेश, आणि चालू काय, बघतोच तुझं, असं म्हणून त्यांची दाढीलाच त्यानं हात घेतला. मनात संशयाचं भूत संचारलं होतं, आणि कुक्कुट मुनींच्या दाढीला हात घालून दाढी आता अशी उपटणार. तेवढ्यात कुक्कुट मुनी गुप्त झाले आणि हातामध्ये त्या दाढीच्या ऐवजी नाग आला हातात, आणि तो नाग बघितल्यावर हा जो घाबरला, कापायला लागला. तो नाग सळसळ करून फणा काढून आता फुटकार करणार. तेवढ्यात त्यानं क्षमा मागितली, मुनिवर मुनिवर मला वाचवा, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही, मला क्षमा करा, माझं चुकलं, मी तुमच्यावर संशय घेतला. असं म्हटल्याबरोबर नाग गुप्त झाला आणि कुकुटमुनी प्रकट झाले, आणि ह्यानं त्यांना अक्षरशः लोटांगण घातलं. मुनिवर मला क्षमा करा, मी चुकलो, माझ्या मनात संशय आला, मी तुम्हाला नको नको ते बोललो, मला क्षमा करा, अक्षरशः लोटांगण घातलं. मला तुमच्या चरणी मी तुमच्या विनम्र होतो. असं म्हटल्याबरोबर कुकुटमुनी म्हणाले, कुंडलिका, तू काशीला निघालायस ना पत्नीला घेऊन? हो म्हणाले. अरे त्यापेक्षा माये पित्यांची सेवा कर आणि त्याच्यातच तू काशी बघ ना. काशीस निघालास तू, काशीस निघालास तू, त्या परी त्या दगडात देव नाही रे, सेवा करी माय पित्याची, त्यांच्यात तू देव पाही रे रामा. अरे
माता पित्यांच्या देव बघ ना, तिकडे जाऊन दगडात देव बघण्यापेक्षा ते माता पिता तुझे आहेत, म्हातारे आहेत तरी जा जा हो म्हणाला. खरंच मुनिवर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. आई मला म्हणत होती की श्रद्धा जरी ना तुझी ये मनात, नको देव निंदू कधी जीवनात. आई मला कायम म्हणायची तुझी श्रद्धा नाही ना, पण तरी तू देवाला नावं ठेवू नकोस रे. आणि मुनीवर खरंच हो, त्या दगडात पण देव आहे आणि माझ्या आई बाबांच्या मध्ये पण देव आहे. आणि हा मी निघालो, मला क्षमा करा, माझ्यावर तुमचा वरदहस्त राहू दे, जा म्हणाले. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं की काहीही ओळख नाही तरी यांनी माझं नाव घेतलं. म्हणजे साधू संत किती अंतर्ज्ञानी असतात बघा. माझं नाव ओळखलं, मला ओळखलं, माझे काय माझ्या घरात घटना घडली हे पण त्यांना अंतर्ज्ञानाने माहित आहे. आणि तडक निघाला हो. आला कुठे? दिंडीरवनात आला. आई वडील चालून चालून थकले होते आणि धर्मशाळेत बसले होते. डोळ्यातून अखंड पाणी वाहत होतं, वय झालेले. आणि पायी चालून चालून पाय थकले, दोघेही विश्रांती घेत होते. थकवा काही जात नव्हता, प्रवास काही संपत नव्हता. आणि पदोपदी मुलाची आठवण होत होती. आणि मनात येत होतं काय मी कशासाठी मुलाला जन्म दिला. देवा काय होणार काय कळेना. आणि तेवढ्या कुंडली धावत आला. आई 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 बाबा बाबा मी आलो. आईने असे डोळे किरकिले करून, कुंडलिका तू आलास? होय आई. आई मला क्षमा कर, बाबा मला क्षमा करा. लोटांगण घातलं आणि दोघांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. माझं चुकलं, मी तुम्हाला हकलून दिलं, मला क्षमा करा. किती तुम्ही मला सजा दिली तरी ती कमीच पडेल, मला शिक्षा करा. अरे तुला कशी शिक्षा करणार कुंडलिका, तू माझा बाळ आहेस रे. त्याच्या पाठीवरून हातच फिरवला, याला म्हणतात आई. लेकुराचे हित माता अवघे ते जाणत, ऐशी कळवळ्याची जाती जैसी लाभावेण प्रीती. बघा कशाची अपेक्षा नाही, फक्त मुलावर प्रेम आणि प्रेमच करते ती आई. असू दे रे बाळा, तुझ्या हातनं चूक झाली, आता तुला कळलं ना. हो आई, आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि अखंड तेव्हापासून कुंडलिक आई बाबांची सेवा करू लागला. इतकी सेवा केली की देव प्रसन्न झाला. आणि भगवान गोपाल कृष्ण प्रसन्न झाले आणि कुंडलिकाला भेटायला आलेले आहेत. आणि लांबूनच म्हणाले, पुंडलिका अरे तुझ्या सेवेवर मी प्रसन्न झालेलो आहे. काय होय तुला? काही नको. अरे ये म्हणले, मला आलिंगन दे, मला भेटायला ये. नाही नाही अहो मी सेवा करतोय ना, त्याच्यात अंतर पडायला नको. पण तुम्ही माझे पाहुणे आहात, तुम्ही माझे अतिथी आहात. थांबा मी असं करतो, ही वीट तुम्हाला तिकडे टाकतोय, त्याच्यावर देवा तुम्ही उभं राहा, मी तोपर्यंत यांची सेवा करतो. पाय चेपितो माय पित्याचे, पाय चेपितो माय पित्याचे, करू द्याही चाकरी विठ्ठला उभे राहतो घरी, विठ्ठला उभे राहतो घरी. पाय चेपितो माय पित्याचे, करू द्याही चाकरी विठ्ठला उभे राहतो घरी. देवा तोवर उभे राहा, माझ्यातून काही घडलं नाही हो. कधी वारी घडली नाही, गंगा स्नान झालं नाही, कधी मी वेद पुराण वाचली नाहीत, कधी मी जप तप केलं नाही, कधी मंगल स्नाना गेलो नाही. मग हे मला ही सेवा करायला मिळते, तेवढी करू दे. तोपर्यंत तुम्ही त्या विटेवर उभे राहा. माझे आई वडील वृद्ध आहेत आणि त्यांच्यातच मी देव बघतोय. वृद्ध पिता अन
वृद्ध आई त्यांची सेवा करीतो, काही दैवत दुसरे माहित नाही. तुम्ही तिथे थोडा वेळ उभे राहा. आणि असे कसे हो तुम्ही अवचित आला, लाजविता का या भक्ताला. वीट मी टाकतोय तिथे तुम्ही उभे राहा. आणि देव उभे राहिले. पण पुंडलिकाची सेवा काही हो संपेच ना. वाट बघतायत आत्ता संपेल. आणि मग देव मात्र म्हणाले, श्रीकृष्ण म्हणाले, पुंडलिका, अरे मला आता थांबायला वेळ नाही, काहीतरी माग ना माझ्याकडे. तो म्हणाला, असं करा, तुम्ही त्या विटेवर उभे राहा आणि सगळ्यांचा तुम्ही तिथूनच सांभाळ करा. करकटी चरण तळवटी, करकटी चरण तळवटी, घेऊनी विठी राही जगजेठी, राही जगजेठी. श्री विठ्ठल नामाचे दिनेच्या काठी, मस्तकी मुकुट आगळा, घालुनी गळा तुळशीचा माळा, तुळशीचा माळा. मस्तकी मुकुट आगळा, घालुनी गळा तुळशीचा माळा, तुळशीचा माळा. पंढरी नाम या स्थळा ठेवी गोपाळा. देवा तुम्ही तिथूनच आशीर्वाद द्या. तसेच उभे राहा आणि सगळ्या भक्तांचं कल्याण करा. भगवंत म्हणाले, नाही रे, तू अजून काहीतरी माग, माझं अजून समाधान झालेलं नाही. मला काही नको देवा, मला शेवटपर्यंत माझ्या आई बाबांची सेवा करायला मिळू दे, एवढं माझं भाग्य राहू दे. त्यांच्या अंतापर्यंत माझा त्यांचा वियोग होऊ नये, एवढंच माझं तुमच्याकडे मागणं आहे. भगवंत म्हणाले, आता मीच तुला 2 वर देतो. चालेल म्हणाला, द्या. मग भगवंतानी वर दिलाय. तव नामा मागुनिया, तव नामा मागुनिया, घेतील जन्मदिय नाम विठ्ठल हे. तव नामा मागुनिया, घेतील जन्मदिय नाम विठ्ठल ते, विठ्ठल हे. त्या परी मद्दर्शन ते, त्या परी मद्दर्शन ते, तुझी या मागोनी भाविकाला हे राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तव नामा मागुनिया. अरे पंढरपुरात आलेले भक्त प्रथम तुझं नाव घेतील आणि मग माझं नाव घेतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि पंढरपुरात आले की प्रथम चंद्रभागेत स्नान करतील आणि तुझं दर्शन पहिलं घेतील, मग माझ्या दर्शनाला येतील. हे 2 वर मी तुला देतो. आणि मंडळी, पुंडलिकाची मातृपितृ भक्ती फळाला आली. भगवंतानं बघा, भगवंतानं त्याला कसं सांभाळलं आणि त्याचा उद्धार केलेला आहे. आणि भूमीवर भूवैकुंठ निर्माण झालं. पुंडलिकाची भक्ती फळाला आली, भूमीवर वैकुंठ निर्माण झालं. संतांना पंढरपूर हे माहेर मिळालं. कशामुळे झालं? पुंडलिकाच्या हा बदल कशामुळे झाला? संत समागमी धरावी आवड. संत सहवासात पुंडलिक गेला आणि त्याचं आयुष्यच पालटलं आणि त्याचा उद्धार झाला. मंडळी, संत हे असेच असतात, आतून बाहेरून अत्यंत निष्कपट असतात. त्यांच्याजवळ भेदाभेद नाही. सर्वांवर ते सारखेच उपकार करतात. परोपकार करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. उत्तमाचार, उत्तम विचार आणि परम भक्तिभाव. त्याचप्रमाणे अत्यंत परमशुद्ध अंतःकरणाचे, अपपरभाव नाही. त्याचप्रमाणे भेदाभेद नाही, स्थिर असतात. आमची वृत्ती ते पालटायला मदत करतात. त्याचप्रमाणे संत संगतीत गेल्यावर प्रत्येकाचा उद्धारच होतो. म्हणून संत समागम हा फार महत्वाचा आहे. आणि या संतांचे आमच्यावर किती उपकार येतो. प्रत्येक संतांचं चरित्र तुम्ही बघा. प्रत्येकांना खूप अवघड परीक्षा द्यायला लागल्या, पण त्यातून ते
त्यातून ते पार पडलेत, उत्तम उत्तीर्ण झालेले आहेत आणि मग त्यांना जगाने संतत्व बहाल केलेलं आहे. अशी आमची महाराष्ट्रात संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी त्यामुळे आमचा महाराष्ट्र परम पावन झालेला आहे. अशा या संतांचे उपकार आपला जीव वाळून टाकला तरी फिटणार नाही, म्हणून तुकाराम महाराज पूर्वपद्यात म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागली ती, काय सांगू आता संतांचे उपकार. तुका म्हणे वाचा धेनुवेची ती, तुका म्हणे वाचा धेनुवेची, तैसे मज येती सांभाळीत, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. झालेली कीर्तन सेवा देवर्षी नारदांच्या चरणी अर्पण करते आणि तुकाराम महाराजांनी जे सुखाचं मागणं मागितले ते मागते. हेची दान देगा देवा तुझा विसरण वावा, विसरण वावा तुझा विसरण वा, गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, देव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करता आमास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य ते लाजले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा, नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा से. जय श्रीराम.